ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर पोलिसांनी मागच्या 8 महिन्यामध्ये 1007 आरोपींच्या मुसक्या आवळलेल्या आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत नागपूर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल सर आहे। सर, एक मोठं यश म्हणावं लागेल नागपूर पोलिसांचं, कशा प्रकारे बघता आणि कशा प्रकारे हे संपूर्ण नियोजन होतं, हे संपूर्ण ऑपरेशन चाललं? या शहरामध्ये ऑपरेशन थंडर जे आहे ते ड्रग्सचे विरुद्ध आपण मोहीम चालू केलेली आहे आणि एक मोठा यश आत्ता जर आपण 8 महिने जसं आपण सांगितलं मार्चपासून आत्तापर्यंत फार मोठी आपल्याला आपण कारवाई केली आणि त्याचे जवळपास 1007 लोकांना आपण अटक केलेली आहे। आणि जर आपण मुद्देमाल बघितला तर त्याच्यात जवळपास 11 कोटीचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि हे जे सगळे प्रकारचे जे ड्रग्स असतात ते सगळ्यांवर आपण कारवाई केलेली आहे। त्याच्यात चरस असो, गांजा असो, MD असो, MD तो आपण जवळपास 700 किलोग्राम इतकी आपण जप्त केलेली आहे, म्हणजे जवळपास 8.5 कोटीची तो MDची आपण जप्त केलेली आहे। म्हणजे हे असं आहे की आपण याच्यात जे सोर्स एरिया आहे जिथून ओरिजिन होतात तिथून इथपर्यंत पोहोचणे, त्याला मध्ये इंटरसेप्ट करणे, त्याची माहिती काढणे आणि त्याशिवाय जे कन्झ्युमर्स आहेत त्यांची माहिती काढणे आणि आपण हॉटस्पॉट अजून म्हणजे ठरवले अगोदर कुठे कुठे आपल्याला जास्त मिळतं आहे, मग मॅपिंग केला त्याच्या आणि कोण त्याच्यात सप्लायर आहे, कोण वेंडिंग हे करतात, हे सगळ्यांची माहिती काढूनच आपण ही सगळी मोहीम एक केली आणि त्याच्यात आपल्याला मला असं वाटतं आहे की चांगला वचक बसलेल्या लोकांवर आणि अजूनही आपल्याला जिथे जिथे जेव्हा जेव्हा माहिती मिळतात आपण कारवाई करतोय। बऱ्यापैकी नियंत्रणात आलं असं म्हणता येईल हे संपूर्ण रॅकेट? अगदी बरोबर आहे, ते नियंत्रणात आहे। जसं अगोदरची सिच्युएशन होती तो एक झाला, दुसरा एक हे ट्रान्झिट एरिया आहे, म्हणजे नागपूर जे आहे ना नॉर्थ आणि साऊथ आणि ईस्ट आणि वेस्टला जोडतो, हा एक ट्रान्झिट पॉईंट आहे। म्हणजे आपण जर बघितला रोड नेटवर्क किंवा आपण जर बघितला रेल्वे नेटवर्क, हा इथून हे जातो, मग तो एक एरिया ऑफ कन्सर्न आहे। मग हे जाताना त्याची माहिती मिळणे त्याच्यात थोडासा कठीण जातो, परंतु हे आपली कारवाई चालू राहील आणि ह्याच्याशिवाय जे आहे ना आपण जे सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत त्यांच्याशीही आपण संपर्कात आहोत, जे जे आपण इथे कारवाई करतो त्यांना ती माहिती आपण पाठवतो आहे की आपण असं केलेलं आहे, मग नॅशनल लेवलवरूनही आपल्याला ती माहिती मिळते। याच्यात यामध्ये डिजिटल पुरावे असेल किंवा इतर खुफिया माहिती असेल, या आधारावर एक मोठं यश मिळालं तर तो सातत्याने तो जो एक तपासाचा भाग आहे तो तसाच सुरू राहील आणि जे आपली तपास आहे तो पण एक चांगला आहे, हे आपण वतीने करतो, कारण एक पिन NDPS जे एक आहे पिट NDPS त्याच्यातही आपण कारवाई एक केस केलेला आहे, तो एक मोठी त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असतो ते आपण केलेली आहे। आणि त्याशिवाय याचे जे मेन जे किंग पिन आहे त्याच्यावर आपण इधर MPDAमध्ये तो जर परत बसत असेल तो आपण करतो आहे, मकोकाची कारवाई आपण केलेली आहे त्याच्यातही आहे। म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जे आहे त्यापासून आपला केस रजिस्टर करणे आणि जे ऑफेंडर्स आहे हॅबिच्युअल ते आणि ते जसं जसं ते त्यांच्यावर आपण परत जर रिपीट ऑफेंडर असला तर त्याच्यात आपलं त्याच्या शिक्षा पण एनहान्स्ड असतात आणि फाईन पण एनहान्स असतात। तो NDPS ॲक्टमध्ये एक चांगली गोष्ट आहे आणि त्या वतीने आपण काम करतो आहे। शेवटला प्रश्न, यामध्ये आंतरराज्य ज्या टोळ्या असतात त्या सक्रिय असतात, नागपूर सेंटर सोडून त्या शेजारी राज्यात जाऊन परत आपलं नेटवर्क तयार करतात आणि काम सुरू करतात, त्यांच्यावर नजर आहे? ते जे आहे म्हणजे जे इतर राज्य आहे जे आपल्याला कॉन्टॅक्टमध्ये मिळालेले आहे की जे आपण आरोपी केला ते बॅक लिंकेजमध्ये ज्यावेळेस आपण जातो तर त्यांचे जे ओरिजिन आपल्याला मुंबईपर्यंत आहेत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि त्याचे मागे पण जर आपण गेलो तर इंटरनॅशनल बॉर्डर्स पण ते आपल्याला वेस्टर्न साईड असो किंवा ईस्टर्न साईड आहे जे आपला म्यानमार थ्रू जे रस्ता जातो तो हे दोन्ही मार्गाने एक आपल्याला हे दिसतो आहे। आणि हे पण आपल्याला जे जसं मी सांगितलं की सेंट्रलाइज एजन्सीज आहे, सेंट्रल एजन्सीज, तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते पण आपल्याला माहिती आता देत आहे आणि त्याचा आपल्याला सगळ्यांना फायदा होणार आहे। थांबणार नाही, ऑपरेशन थंडर असंच सुरू राहील? बिलकुल बिलकुल, हे आपल्याला NDPS जे आहे तो सायकोट्रॉपिक सबस्टान्सेस आहे ते अजिबात थांबणार नाही आणि आपल्याला जोपर्यंत हे संपत नाही तोपर्यंत आपल्याला कारवाई करावा लागेल। धन्यवाद। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।